भंडारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी ढोल ताशांच्या गजरात शालेय विद्यार्थ्यांनी शुक्रवारी चौक ते गांधी चौक परिसरात भव्य मिरवणूक काढली। रॅलीत आमदार नरेंद्र बोंडेकर, माजी खासदार सुनील मेंढे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जयघोष करण्यात आला। त्यानंतर दुचाकी बाईक रॅली खोकरला येथील स्मारकापर्यंत काढण्यात आली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सरोज भुयर, शहर प्रतिनिधी भंडारा। परंतु जर कोणी याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतील, कोणी जर आपल्या महाराजांना, आपल्या महाराजांचे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्सव साजरे करण्यासाठी कोणी अडवत असतील आणि कुठल्याही पद्धतीचे राजकीय किंवा शासकीय दंडू दाखवत असतील, तर लोकशाही पद्धतीने त्याला उत्तर देण्याचा अधिकार सुद्धा आपलाच आहे। घाबरायची लोकशाहीमध्ये केंद्रात आणि राज्यात आपलं शासन आहे आणि आपलं शासन असताना कोणीतरी जर काही असं वेगळं चित्र करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना उत्तर तशा पद्धतीने देऊ। अभी तो सुरुवात है, पिक्चर अभी बाकी है। म्हणून हा इशारा आहे प्रशासनाला सुद्धा की आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु जर तुम्ही उत्साह साजरा करण्यासाठी जर थांबवत असाल तर तुम्हाला सिंग सांगू इच्छितो। म्हणून आपण हा दिवस साजरा करायचाच। हा जर दिवस महाराज नसते तर आज आपण पोरके झालो असतो आणि त्या महाराजाने आपल्यासाठी आपलं आयुष्य त्यागलं आणि आज त्यांचा दिवस साजरा करण्यासाठी जर कोणी कायदा कागदात समोर आणत असतील तर हा चुकीचा आहे। अरे कायदा हा जनतेसाठी आहे, जनता कायद्यासाठी नाही आहे। अधिकारी सुद्धा जनतेसाठी आहेत, अधिकाऱ्यासाठी जनता नाही आहे। हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून ह्या ठिकाणी सांगतो, आता खूप सुंदर इथे आहे, बनत आहे, दिवाळी सारखा सण आहे। या सोहळ्याला उपस्थित आपले माजी खासदार, आमचे बंधू सुनील भाऊ मेंढे, मधुराताई मदनकर, उपस्थित सर्व अधिकारी या सोहळ्याला आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।